स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच नमा ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे ओम नमो भगवते वासुदेवाय हरे कृष्ण उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या तुकामणी या कार्यक्रमामध्ये माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीमध्ये बसून पंढरपूरला निघालेले तुकाराम महाराजांची पालखी सगळ्या संतांची ज्ञानोबा माऊली गजानन महाराज सोपान काका मुक्ताबाई अनेक पालख्या अनेक दिंड्या आणि लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले वारीला आपली वारी चालू आहे आपल्याला वारीला जायचंय तर या अभंगामधून महाराज काय सांगते एक अभंग आहे 5 चरणाचा आणि यामध्ये महाराज आपल्या जीवनाचं वास्तव सांगते अभंग असा आहे जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक घालू देवासीच भार देव सुखाचा सागर घालू देवासीच भार देव सुखाचा सागर राहो जवळी देवापाशी आता जळोनी पायाशी राहो जवळी देवापाशी आता जळोनी पायाशी तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची दडीवाळे तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची दडीवाळे तर उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे सर्वांच्या चरणी प्रार्थना आहे की सर्वजण आशीर्वाद द्या पांडुरंगाला प्रार्थना करा की तुकोबारायाच्या अभंगावर मी काही बोलू शकेन काही सेवा करू शकेन तर अभंग 5 चरणाचा आणि यामध्ये माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत आपल्याला कुठं जायचंय आपण कोण आहोत आणि आपलं गंतव्य काय आहे आपल्याला कुठं जायचं आहे जसा वेळा माणूस असतो
आणि तो इकडे तिकडे भटकत असतो. त्याला घरदार वगैरे काही समजत नाही. कुठं जायचं, कुठून आलो, काय करायचं काही माहित नसतं. तो भटकत असतो. किंवा एखादा माणूस स्टेशनवर गेला आणि कुठं जायचं तेच माहित नाही, तिकीट कुठलं काढायचं. जर गंतव्य माहित नसेल तर तिकीट काढता येणार नाही. आणि तिकीट नाही काढलं तर यात्रा करता येणार नाही. यात्रा नाही केली तर आपल्या गंतव्याला आपण पोहोचणार नाही. तर गंतव्य काय आहे हेच माहित नाहीये. तर तुकाराम महाराज ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. जाऊ देवाची या गावा. आपण कुठे गेलं पाहिजे? देवाच्या गावाला. हे गाव आपलं नाहीये. आपण ज्या गावामध्ये राहतो ते आपलं गाव नाहीये. आपलं गाव कुठलंय? जे देवाचं गाव आहे. देव म्हणजे भगवंत, पांडुरंग, भगवान श्रीकृष्ण, श्रीहरी नारायण. वैकुंठामध्ये भगवंत राहतात. आम्ही वैकुंठवासी. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. आम्ही कुठून आलो? वैकुंठाहून आलो आहोत. आमचं गाव कुठलं आहे? महाराज सांगतात एका अभंगामध्ये, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुकाराम महाराज कुठे निघाले? वैकुंठाला. विमान आलं देहू गावामध्ये. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्ही जातो आमच्या गावा. तर लोक गावातले म्हणले, अहो तुकोबा, हे तर तुमचं गाव आहे, मग तुम्ही आणखीन कुठल्या गावाला जाणार आहे? हे देहू गाव तरी तुमचं आहे. तर तुकाराम महाराज सांगतात, हे आपलं गाव नाहीये. तिथं भगवंत राहतात, वैकुंठ लोक. त्या ठिकाणी कुठलीही चिंता नाहीये. देव देईल विसावा. आणि तिथं गेल्यानंतर भगवंत काय करतील? आपल्याला विसावा देतील, विश्रांती. भगवंताच्या चरणावर विश्रांती आहे. भगवंताच्या भक्तीमध्ये विश्रांती आहे. भगवंताच्या सेवेमध्ये विश्रांती आहे. भगवंताच्या कथेमध्ये विश्रांती आहे. या जगामध्ये विश्रांती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. शांती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. सुख तुम्हाला कुठेही मिळणार नाही. भगवंत सांगतात, दुःखालयम अशाश्वतम. तुम्ही चुकीच्या ठिकाणी, जर तुम्हाला सोनं घ्यायचं असेल तर सोनाराच्या ज्वेलर शॉप मध्ये गेलं पाहिजे. किराणा मालाच्या दुकानात किंवा हार्डवेअरच्या दुकानात सोनं मिळत नाही. तुम्हाला विश्रांती पाहिजे असेल, तुम्हाला शांती पाहिजे असेल, तुम्हाला आनंद पाहिजे असेल, तर जाऊ देवाची या गावा. तर आपल्याला भगवंताच्या गावाला गेलं पाहिजे. कारण भगवंतच आपले माता पिता आहेत आणि तेच आपलं गाव आहे. या जगामध्ये द्वंद्व आहे. भौतिक जग आहे, त्या भौतिक जगामध्ये द्वंद्व आहे. तर महाराज सांगतात, देवा सांगो सुख दुःख. हे सुख आणि दुःख हे द्वंद्वानं भरलेलं जग आहे. माझं आणि तुझं. सुख आणि दुःख, जवळचा आणि लांबचा, आपला आणि परका, चांगला आणि वाईट, हे सुख दुःख यांनी भरलेलं जग आहे. द्वंद्वानी भरलेलं जग आहे. आणि या ठिकाणी सुख मिळणार नाही. सुखाचा थोडासा आभास होईल. अनेक सोयी सुविधा मिळतील. महाराज सांगतात, वारीमध्ये पंढरीला लोक लाखो जातात. वारीमध्ये सुविधा आहेत का? ते घरामध्ये सुविधा आहेत. जे तुमच्या ऑफिसमध्ये सुविधा आहेत, ते तुमच्या बंगल्यामध्ये सुविधा आहेत, ते सुविधा वारीमध्ये नाहीये. पण महाराज सांगतात, वारीमध्ये सुविधा नाही पण सुख आहे. सुख पाहिजे असेल, सुखाचा अनुभव घ्यायचा असेल, तर वारीमध्ये गेलं पाहिजे. तर महाराज या ठिकाणी सांगतायत, देवा सांगो सुख दुःख. तुम्हाला किती दुःख असलं, किती सुख असलं, दुःख तुमचं कोणी निवारण करू शकत नाही. आणि तुम्हाला वाटतंय ना सुख आहे, हे सुख नाहीये. हे सोय आहे, हे सुविधा आहेत आणि हे टेम्पररी आहे. हे सोयी सुविधा, हे सुख कायमचं नाहीये, शाश्वत नाहीये, तात्पुरतं आहे, अनित्य. हे संपणार आहे.
ते नाही संपलं तर आपण संपणार आहे. त्या सुखाची, सुविधांची आणि आपली ताटातूट होणार आहे हे नक्की. मृत्यू सर्व हरश्चहम. भगवंत सांगतात मृत्यूच्या वेळी मी सर्व हरण करतो. तुमच्याकडे किती सुविधा असू द्या, गाडी बंगला असू द्या, बँक बॅलन्स असू द्या, सगळे सोयरे असू द्या, शेवटी तुमच्या कामाला कुणीही येणार नाही. त्या सर्वांना सोडून जावंच लागतो. मग हित सुख आणि दुःख करत बसण्यापेक्षा आपण देवाकडे गेलं पाहिजे आणि भगवंताला सांगितलं पाहिजे. देवा सांगो सुख दुःख, दुःखाचं निवारण, दुःखालयम अशाश्वतम. हे जगच दुःखालयम आहे भगवंत म्हणतात. मग दुःखाचं निवारण करण्याचा प्रश्नच येत नाही. सागरामध्ये पाणी भरलेलं आहे आणि अख्ख्या सागरामध्ये पाणी भरलेलं आहे आणि तुम्ही म्हणले मला कोरड्या जागेत राहायचंय, सागराला सांगितलं हे पाणी मला नको, तसं होईल का? सागरामध्ये राहायचं असेल तर पाण्यासोबत राहावे लागेल. पाण्यासोबत राहण्याची व्यवस्था सवय करावी लागेल. दुःखासोबत राहायचं असेल तर या जगतामध्ये राहू शकता. आणि ज्यांना दुःख नाही, नको आहे, ते भगवंताच्या वैकुंठ धामामध्ये जाऊ शकतात. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. महाराज सांगतात देव निवारील भूक. आम्हाला जे दुःख आहे, दुःखाचं निवारण भगवंत करतील. आणि आम्हाला जी भूक आहे, इच्छा आहे, तृष्णा आहे, क्षुधा आहे, आम्हाला हे हवं ते हवं, आमच्या ज्या वासना इच्छा आहेत, त्या सर्वांचं निवारण भगवंत करतील. देव निवारील भूक. भगवंत कसे आहेत? आत्माराम, आप्तकाम, शांत प्रशांत. या जगाच्या पाठीवर किती प्रकारचे दुःख राक्षसांनी कितीही त्या ठिकाणी हल्ले केले आणि कितीही त्या ठिकाणी नासधूस केली, उद्दामपणा केला, तरी भगवंत क्षीरसागरामध्ये शांतपणे पोहोडलेले असतात. आणि आपल्याला शांती पाहिजे असेल तर आपल्याला भगवंताकडे गेलं पाहिजे. भगवंत कसे आहेत? शांत. आणि ते सर्वांना शांती प्रदान करणारे आहेत, सर्वांचं दुःख निवारण करणारे आहेत. म्हणून दुःख सांगायचं असेल तर भगवंताला सांगा, सुख सांगायचं असेल तर भगवंताला सांगा. तुकाराम महाराज सांगतायत, मी नाही. तर तुम्हाला सुख झालं, तुम्हाला जर त्या ठिकाणी लॉटरी लागली, तुम्ही गाडी घेतली, घोडा घेतला, सुख सुविधा, तुम्ही जर दुसऱ्याला सांगितलं माझ्याकडे एवढं आहे, तर तो तुमच्याशी ईर्ष्या करतो. तर तो आतून तुम्हाला म्हणेल वा थँक्यू थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. पण आतून तो जळत असतो की अरे त्यांनी मर्सिडीज बेंज घेतली आणि माझ्याकडे तर मारुती पण नाहीये. ते ईर्ष्या करतात तुमची. म्हणून तुम्हाला सुखाचा अनुभव आला किंवा दुःखाचा अनुभव आला तर महाराज काय म्हणतात? देवा सांगो सुख दुःख. इथल्या भौतिक जगामध्ये सुख दुःख सांगून त्याचा उपयोग नाहीये आणि तुमच्या दुःखाचं निवारण कोणी करू शकणार नाहीये. घालू देवाशीच भार, देव सुखाचा सागर. महाराज सांगतायत तिसऱ्या चरणामध्ये, घालू देवाशीच भार. आपण काय करतो? आपला भार आपण आपल्या डोक्यावर घ्यायला बघतो. आपला भार आपण वहन करायला पाहतो. तर आपण काही करू शकत नाहीये. आपण प्रयत्न करतो, पण ज्यावेळेस भगवंताची कृपा होते त्यावेळेस आपण ते साध्य प्राप्त करू शकतो. आपण स्वतः काही करू शकत नाही. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ते, भगवंताशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. आपण बोलू शकत नाही, पाहू शकत नाही. जर सूर्य जर भगवंताचा उगवला नाही तर आपण पाहू शकतो का? आपण आपला हातही पाहू शकत नाही. आपल्या दृष्टीचा काय उपयोग? अंधारामध्ये आपण आपला हात सुद्धा पाहू शकत नाही. जेव्हा भगवंताचा सूर्य उगवतो, भगवंताचा नेत्र, त्यावेळेस आपल्या डोळ्याला आपली जवळची सृष्टी दिसू लागते.
आपण अहंकार विमूढात्मा करता हा मिती म्हणते. लोक काय करतात? मी करता आहे, मी करतो, मी केलं. तू काही करू शकत नाही, काही करू शकत नाही. भगवंताच्या कृपेशिवाय आपण काही करू शकत नाही. भगवंताची शक्ती आहे. भगवंताच्या अनेक शक्ती आहेत, त्या कार्यरत आहेत. अनेक देवी देवता आहेत, त्या कार्यरत आहेत. म्हणून आपलं शरीर चालतो, म्हणून आपले हात हलतात, म्हणून आपले डोळे पाहतात. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणा प्राण पचाम्य अन्नम चतुर्विधम. भगवंत सांगतात, मी जठराग्नी आहे. अन्न पचवायचं कार्य जठराग्नी बनून मी करतो. भगवंताचा अग्नी आहे जठराग्नी. आणि त्या जठराग्नीमुळं आपण जे खातो पितो नाही नाही ते त्याचं पचन होतो. आणि थोडं जर अति झालं तर मग आपण आजारी पडतो, मशीन बिघडते. तर अशा प्रकारे घालू देवाशीच भार. आपण भार व्हायची गरज नाहीये. आपण बॉस व्हायला पाहतो, आपण कर्ता व्हायला पाहतो. आणि म्हणून आपण आपला भार डोक्यावर घेऊन ओझ टेन्शन, आपण दास झालं पाहिजे. आपण काय झालं पाहिजे? दास, भगवंताचा दास, भक्ताचा दास. ऑफिसमध्ये बघा, जो बॉस असतो बॉसला टेन्शन असतं, आणि जे कर्मचारी असतात त्यांना टेन्शन नसतं. काही होऊ द्या, इकडचं तिकडं. फॅक्टरीला आग लागली तरी कर्मचाऱ्याला टेन्शन नसतं. फक्त आपण काय करायचं? बॉसला मेसेज द्यायचा, असं असं झालेलं आहे, आणि मग मोकळा झाला तो. तर सगळं तो बॉस बनतो, सगळं टेन्शन त्याला घ्यायला लागतो, सगळी जबाबदारी त्याची असते. म्हणून आपण काय झालं पाहिजे? दास झालं पाहिजे. घालू देवासीच भार. आणि आपण भगवंताला विनंती केली पाहिजे, भगवंता मी हे सगळं केलंय, आणि आता पुढचं तुमच्या कृपेनं तुम्ही काय करायचं ते तुमच्या इच्छेनं करा, माझ्या इच्छेनं नाही. जेव्हा आपण भगवंतावर भार टाकतो तेव्हा भगवंत रक्षण करतात, तेव्हा भगवंत सर्व काही सुरळीत करतात. देव सुखाचा सागर. भगवंत कोण आहेत? सुखाचा सागर आहे. सुख शोधायचं असेल, सुख शोधायचं कुठे शोधणार? टीव्ही मध्ये, मोबाईल मध्ये, इंटरनेट मध्ये, बंगल्यामध्ये, गाडीमध्ये, घरामध्ये, पिक्चर हॉलमध्ये, गार्डन मध्ये, विमानामध्ये, परदेशामध्ये, काश्मीर, जम्मू, अमेरिका, या ठिकाणी सुख तुम्हाला मिळणार नाहीये. सुख कुठे मिळेल? भगवंताच्या जवळ. कारण भगवंत सुखाचा सागर आहे. तुकाराम महाराज म्हणतायत. अनेक संतांची अनेक वचन आहेत, अनेक अभंगामध्ये सुखाचा शोध संतांना लागलेला आहे, आपल्याला नाही. आपण मृगजळाच्या मागे धावत आहोत. सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वता वेवडे. आपण सुख पाहतो थोडस, पण त्याच्या पाठीमाग पर्वता एवढं दुःख येतं. जवसा एवढं सुख. तसं वाळवंटामध्ये पाण्याचा एक थेंब मिळावा, तो जिभेजीवर ठेवला का नाही का ते आपल्याला समजणार नाही. तर एवढं मोठं वाळवंट आहे, एवढं मोठं उन्हाने तापलेलं आहे, आणि आपण मृगजळाच्या मागे धावत आहोत, आणि एक थेंब आपण त्या ठिकाणी पाण्याचा मिळाला. आपल्याला वाटतं पाणी मिळालं, पण ते पाणी काय उपयोगाचं आहे का? किंवा मृगजळ दिसतोय, ते पाणी उपयोगाचं आहे का? नाही, ते तहान भागवणार नाही. जेव्हा आपल्याला अर्धा लिटर 1 लिटर पाणी मिळेल तेव्हा थोडंफार बरं वाटेल. वाळवंटामध्ये 2-4 थेंबांनी ते सुख नाहीये, ते मृगजळ आहे. अनेक लोक संसारामध्ये गुरफटलेले आहेत, संसारामध्ये सुख नाहीये. ग्रह अंधकूपम, एक जंगल आहे, जंगलामध्ये विहीर आहे, आणि त्या विहिरीमध्ये पाणी नाहीये. अनेक त्या ठिकाणी वृक्ष, गवत त्या विहिरीमध्ये उगवलेले आहेत, घनदाट जंगलामध्ये. आणि चुकून एक माणूस काय करतो? त्या विहिरीमध्ये पडतो. खाली पडता पडता तो एका झाडाच्या फांदीला पकडतो,
विहिरीमध्ये खाली पाणी नाहीये, विहिरीमध्ये साप आहे. आणि वर पाहतो तर त्या ठिकाणी हिंस्त्र पशु आहेत, वाघ आहे, जंगली प्राणी आहेत. आणि तो विचार करतो आता इथून बाहेर कसं निघायचं. वर पाहतो तर वाघ आहे, खाली पाहतो तर साप आहे. आणि तितक्यामध्ये काय होतं, वर एक मधाचा पोळ असतो आणि ते मधाच्या पोळातून मध टिपकत असतो. एक थेंब त्याच्या तोंडामध्ये पडतो आणि त्याला सुखाचा अनुभव आहे. वास्तविक तो सुखी आहे का? एक थेंब मध खाऊन त्याचं दुःख मिटणार आहे का? तो ग्रह अंधकूपामध्ये अडकलेला आहे. खाली काळ वाट पाहतोय, वर त्या ठिकाणी हिंस्त्र पशु वाट पाहत आहेत. बाहेर पडायचा मार्ग नाहीये. आणि एक मधाचा थेंब चाखून सुखाचा अनुभव त्याला येतो. हा भ्रम आहे, हा मूर्खपणा आहे, हा सुखाचा मार्ग नाहीये. जेव्हा त्या अंधकूपातून तो बाहेर येईल, सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचेल, तेव्हा त्याला सुख प्राप्त होईल, तेव्हा त्याला सुख प्राप्ती होईल. अशा प्रकारे आपण जर देव सुखाचा सागर, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. भगवंताचं विठ्ठलाचं श्रीमुख पाहिन, विठ्ठल रुक्मिणीचं श्रीमुख पाहिन, हेच माझं सर्व सुख आहे. सुख शोधायचं असेल तर संताकडे जायला लागेल. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. जीवाला सुख वाटतो कधी? पंढरीला गेल्यानंतर, भगवंताच्या धामामध्ये गेल्यानंतर. पंढरी काय आहे? भूवैकुंठ आहे, वैकुंठ धाम, भूवैकुंठ. त्या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंग विराजमान आहे, रुक्मिणी राधाराणी सत्यभामा विराजमान आहे. या ठिकाणी भगवंतांनी अनेक लीला केल्या, अनेक संतांच्या सोबत, गोपाळांच्या सोबत, जनाबाई सारखे महान संत भगवंत त्या ठिकाणी लीला केल्या. आणि त्या पंढरीमध्ये भगवंत उभा टाकलेले. कर ठेवून या कटी उभा चंद्रभागे तटी, तुका म्हणे भेटावया उभारिल्या दोन्ही बाया. तर भक्तांना भेटण्यासाठी भगवंत उभारलेले आहेत. दोन्ही कर कटेवर ठेवलेले आहेत. कशासाठी? भक्तांना भेटण्यासाठी. आणखीन संकेत देत आहेत भगवान, त्या भवसागर किती खोल आहे, कमरे एवढा खोल आहे. तुम्ही याच्यामध्ये बुडणार नाहीये. फक्त तुम्हाला काय करावं लागेल? माझ्यापर्यंत या लागेल, माझं दर्शन घ्या लागेल, माझ्या चरणांचा स्पर्श करायला लागेल, मला मिठी मारायला लागेल, आणि मग तुम्ही या भवसागरातून पार होऊन जाल. मम माया दुरत्तया. भगवान सांगतात, हा संसार सागर, हा संसार सागर ओलांडून जाणं खूप मुश्किल आहे. मामेव ये प्रपद्यंते मायामेता तरंती. ज्या जे मला शरण येतील ते तरुण जातील. भगवंताला शरण जाणारा, भगवंताच्या चरणाचा आश्रय घेणारा, त्याच्यासाठी भवसागर कमरे एवढं आहे. भगवंत संकेत देत आहे. पांडुरंग सांगतायत की तुम्ही याच्यामध्ये बुडणार नाहीये, फक्त तुम्ही मला शरण या. गीतेमध्ये भगवंत तेच सांगतायत, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज हम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व पापातून मी तुम्हाला मुक्त करीन, घेऊ नका, फक्त मला शरण या. मनमना भव मद भक्तो मद्याजी मा नमस्करू. मला शरण या, माझं ध्यान करा, मला नमस्कार करा, माझी पूजा करा. भगवंताशिवाय आपल्याला वाचवणार कुणी नाहीये. देव सुखाचा सागर, सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. सुखासाठी जर तुम्ही तळमळ करत असाल तर पंढरपूरला जा आणि भगवंताचं मुखदर्शन घ्या, भगवंताचं चरण दर्शन घ्या,
आणि त्यावेळेस वारीमध्ये तुम्हाला सुखाचा अनुभव येईल. भगवंताच्या दर्शनानंतर तुम्हाला सुखाचा अनुभव येईल. पंढरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुखाचा अनुभव येईल. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. सर्व सुखाचे आगर माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर माऊली सांगतात, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सगळ्या सुखाचा आगर भांडार म्हणजे भगवंत आहेत, विठ्ठल रुक्मिणी आहेत. त्या ठिकाणी आपण सुखाचा शोध घेऊ शकतो, सुखाचा अनुभव घेऊ शकतो, सुखाची झलक त्या ठिकाणी आपल्याला अनुभवाला येऊ शकते. चौथ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, राहो जवळी देवापाशी आता जडोनी पायाशी. आपण काय करू? देवाच्या जवळ राहू, देवाच्या गावाला जाऊ म्हणजे वैकुंठाला, आणि देवाच्या जवळ राहू. आणि देवाच्या जवळ कुठं? राहो जडोनी पायाशी, आता जडोनी पायाशी. पण भगवंताच्या चरणाचा आश्रय घेऊ, जाऊ देवाची या गावा, राहो जवळी देवापाशी. देवाच्या गावाला जाऊ, देवाच्या जवळ राहू आणि देवाच्या चरणाचा आश्रय घेऊ. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग दुःख नाही, कुठलंही दुःख नाही, कुठलीही चिंता नाही. योगक्षेमम वहाम्यहम. भगवंत सर्वांचं योगक्षेम त्या ठिकाणी चालवतात. अनन्य चिंतयंतो मा ये जना पर्युपासते तेषाम नित्य अभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यहम. जे अनन्य भावाने मला शरण येतात त्यांचं जवळ जे आहे त्याचं मी रक्षण करतो, आणि त्यांच्याकडे जे कमी आहे ते मी पुरवतो. भगवंत गीतेमध्ये सांगताय, योगक्षेमम वहाम्यहम. म्हणून भगवंताच्या जवळ गेलं, इथंही भगवंतच आपलं चालवतात. आपण कामाला जातो, आपण बिझनेस करतो म्हणून आपलं पोट भरतंय असं नाहीये. हे इथलंही सगळं भगवंतच चालवतात, भौतिक जग सुद्धा. पण ती शक्ती माया शक्ती आहे, वेगळी भगवंताची शक्ती. आणि आध्यात्मिक जगतामध्ये वैकुंठामध्ये वेगळी शक्ती आहे. दोन्ही शक्ती भगवंताच्याच आहेत. आपल्याला बॉस बनायचंय का दास बनायचंय ते आपण ठरवलं पाहिजे. दास बनून आपण वैकुंठामध्ये राहिलो तर सुखाचा सागर भगवंत त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतील, आणि कुठलाही दुःख त्या ठिकाणी राहणार नाहीये. आनंदी आनंद गडे तिकडे तिकडे सोयीकडे. वैकुंठामध्ये सगळीकडे आनंदी आनंद असतो. वैकुंठामध्ये कल्पतरू आहे, चिंतामणी आहे. वैकुंठामध्ये अनेक प्रकारचे विमान आहेत. वैकुंठामध्ये अनेक गार्डन बाग बगीचे आहेत. वैकुंठामध्ये भगवंत आहे. वैकुंठामध्ये स्वतः भगवंत सर्वांवर कृपा करण्यासाठी, सेवा घेण्यासाठी उभे आहे. आणि तिथे गेल्यानंतर कुठली चिंता राहत नाहीये. तिथे गेल्यानंतर भगवंताच्या जवळ सेवा मिळते, भगवंताच्या सारखं रूप मिळतं, चतुर्भुज गोपाळे. जसं जगन्नाथपुरीमध्ये ब्रह्मदेवाने एकदा पाहिलं, जगन्नाथपुरीमध्ये ब्रह्मदेव वरून चालले होते, तर सर्व लोक तिथले चतुर्भुज दिसत होते. आपल्याला दिसत नाहीत, कारण आपल्याकडं तशा प्रकारचे चक्षु नाहीये. ब्रह्मदेव भगवंताचे महान भक्त आहेत, भगवंताची सेवा करतायत, आणि ब्रह्मदेवाला ते दिसलं. जगन्नाथपुरीमध्ये आज नेत्रोत्सव आहे. 15 दिवसानंतर भगवंत जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. आज 15 दिवसानंतर जगन्नाथाचं दर्शन झालेलं आहे. आणि उद्या सर्व इस्कॉन मंदिरामध्ये जगन्नाथ रथयात्रेचा उत्सव आयोजित केलेला आहे. भगवंत भक्तांना दर्शन देण्यासाठी बाहेर येतात. किती करुणा आहे भगवंताची. ज्यांना भगवंताच्या मंदिरामध्ये जाता येत नाही त्यांच्यासाठी भगवंत आपलं धाम सोडून बाहेर येतात रस्त्यावर. एवढी करुणा, एवढं प्रेम, एवढं वात्सल्य. तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही बाळे आहोत, आम्ही मुलं आहोत. कुणाची? या भगवंताची. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा.
तर भगवंत अहम बीज प्रद पिता गीतेमध्ये भगवंत सांगतात. मम अंशो जीव लोके जीवभूत सनातन ममय अंशो, सगळे जीव माझे अंश आहेत. अहम बीज प्रद पिता, सर्वांचा पिता मीच आहे. भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम, भोक्ता मी आहे आणि सर्व लोक महेश्वरम, सर्व लोकांचा ईश्वर मीच आहे. सर्व लोकांचा नियंत्रक मालक मीच आहे. माझ्यापासून सर्व आहे. हम सर्व, भगवान सांगतात हे सगळं जग माझ्यापासून आहे. ममयंश जीव लोके, हे सगळे माझे पुत्र आहेत. तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलता कृष्ण माझा. संत तेच सांगतायत, भगवंत तेच सांगतायत. नाथ महाराज सांगतायत माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनंतांचा नाथ पांडुरंग. सगळ्या जगताचा नाथ जगन्नाथ. जगन्नाथ सर्वांना दर्शन देण्यासाठी, सर्व कृपा करण्यासाठी 24 तास जगन्नाथाचं मंदिर उघड असतं. एक प्रहर देवतांसाठी, रात्री देवी देवता भगवंत जगन्नाथाच्या दर्शनासाठी येतात. आणि 8 प्रहरामधले 7 प्रहर सामान्य लोकांसाठी, मनुष्य प्राण्यांसाठी जगन्नाथ आपले दरवाजे खुले ठेवतात. आणि जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर सर्वांना प्रसादाची व्यवस्था जगन्नाथ करतात. जगत पसारे हात, जगन्नाथ का भात, भगवंताचा भात, भगवंताचा महाप्रसाद सर्वांना त्या ठिकाणी प्राप्त होतो. किती लोक येऊ द्या, 1000 लोक येऊ द्या, लाख लोक येऊ द्या, कुणी उपाशी राहत नाही. जगन्नाथाची कृपा आहे. अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही बाळे, तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढेवाळे. आम्ही या देवांची मुलं आहोत, बाळ आहोत. आमचा माता पिता त्वमेव, माताची पिता त्वमेव. हा भगवंत आमचा माता आहे, पिता आहे, सर्वस्व आमचं भगवंत आहेत. आणि आम्ही काय आहोत, ते देवाची लाडकी बाळे आहोत. जे संत असतात ते भगवंताचे शुद्ध भक्त असतात, ते भगवंताचे लाडके असतात, लढीवाळे. भगवंत प्रेम माया त्यांना देतात. अशा प्रकारे जर आपल्याला या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर महाराज सांगतायत देवाच्या गावाला गेलं पाहिजे, देवाच्या जवळ राहिलं पाहिजे, देवाच्या चरणांचा, भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला पाहिजे. आणि मग भगवंताला एकदा आपण बाप म्हणून स्वीकारलं की बापाची जबाबदारी असते मुलाचं संरक्षण करणं, सुखदुःख सगळं निवारण. जसं पिता आपल्या लहान मुलाचं रक्षण करतो, पिता आपल्या लहान मुलाचा सांभाळ करतो, पिता आपल्या लहान मुलाचा लाड करतो, तसे भगवंत सुद्धा आपले लाड करतात. जगन्नाथ पंढरीनाथ, जय गौर जय कृष्ण जय जगन्नाथ, वासुदेव घोष बोले करी जडहाट. दोन्ही हात जोडून वासुदेव घोष सांगतायत आपल्या अभंगा वैष्णव गीतामधून की जे गौरांग महाप्रभू आहेत तेच कृष्ण आहेत, तेच जगन्नाथ आहेत आणि तेच तुकोबाचे पंढरीनाथ आहेत. आणि आपण त्यांचा आश्रय घेतला पाहिजे, आपण त्यांची सेवा केली पाहिजे, आपण त्यांची भक्ती केली पाहिजे. आणि त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या धामामध्ये जाण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून हे सगळे लोक वारीला निघालेले आहेत, लाखो लोक. ते कशासाठी, कुठं जाणार आहेत, गंतव्य काय आहे, पांडुरंगाचं चरण, पांडुरंगाचं दर्शन. तर आपले गंतव्य वैकुंठ धाम, भगवंताचं दर्शन, असं आपण केलं पाहिजे. हे महाराजांच्या अभंगामधून सांगतायत. या ठिकाणी आपण विराम देऊया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पंढरीनाथ भगवान की जय, विठ्ठल रुक्मिणी भगवान की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, प्रभुपाद की जय. जय हरे कृष्ण.
ये हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. कोणाचा प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. हरे कृष्णा.